हॅलो. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण वन लाइनर करंट अफेअर्स बघणार आहोत, जे सप्टेंबर 2025 ते डिसेंबर 2025च्या दरम्यान करंट अफेअर्सच्या न्यूजमध्ये होते. विविध वृत्तपत्राच्या माध्यमातून आणि वेबसाईटच्या माध्यमातून ही माहिती गोळा केली आहे आणि येणाऱ्या एम-पी-एस-सीच्या परीक्षेसाठी खास करून राज्यसेवा, तसेच कंबाईंडची परीक्षा आणि ग्रुप सीची जी परीक्षा आहे, यासाठी या भागातले करंट अफेअर्स येण्याचे चान्सेस आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि सिंगल लाईन असल्यामुळे हा रेफरन्स म्हणून वापरला तरी चालेल. तर चला मग सुरू करूया. सर्वात अगोदर कन्फ्युजन होऊ शकते सेवातीर्थ, त्याचप्रमाणे लोकभवन हे कशासाठी आहे किंवा नामांकन कशावर झालं आहे. तर राज्यपाल आणि नायब राज्यपाल यांची जी शासकीय निवासस्थाने होती त्यांना म्हटलं गेलं लोकभवन. आणि दुसरं सेवातीर्थ म्हणजे जिथं पी-एम-ओ ऑफिस आहे, प्रधानमंत्रीचं जिथं ऑफिस आहे, त्याचप्रमाणे कॅबिनेट सचिवालय आहे आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिवालय आहे, यांच्या संपूर्ण कॉम्प्लेक्सला म्हटलं गेलं सेवातीर्थ आणि लोकभवन. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, सेवातीर्थ म्हणजे एक्झिक्युटिव्ह बॉडी असते, पी-एम लक्षात ठेवायचं, आणि लोकभवन म्हणजे राज्यपाल. दुसरी गोष्ट, पेटा इंडिया यांनी 2025 मध्ये पर्सन ऑफ द इयर म्हणून अभिनेत्री रवीना टंडन यांना गौरवण्यात आला आहे. अभिनेत्री रवीना टंडन, पेटा इंडिया 2025. त्याचप्रमाणे टाइम मॅगझिन दरवर्षी पर्सन ऑफ द इयर डिक्लेअर करत असते, तर यावर्षी 2025चा पर्सन ऑफ द इयर आहे आर्किटेक्ट ऑफ AI यांना प्राप्त झाला आहे. आणि ही एक एक्सक्लुझिव्ह संस्था किंवा काही तुम्ही संघटना असं म्हणू नाही शकत. हे एक लूजली बेस जे तंत्रज्ञान क्षेत्र आहे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या, त्यामध्ये जे लोक काम करतात किंवा जे नेते आहे आणि निर्माते आहे त्यांच्या संदर्भातलं आर्किटेक्ट ऑफ AI म्हणून यांना टाइम मॅगझिननं पुरस्कार दिला पर्सन ऑफ द इयरचा. पुढे चलूया. गुजरातच्या लोथल येथे राष्ट्रीय सागरी वारसा संकुल आहे, फक्त एवढं लक्षात ठेवायचं, गुजरातच्या लोथल येथे. दुसरी न्यूज आहे, डी-सिप बँक्स असतात जे देशांतर्गत अशा एक मोठ्या बँक ज्यांना असं म्हणतात की टू बिग टू फेल, म्हणजे ह्या बँका जर फेल झाल्या तर देशावर मोठं संकट येऊ शकते. तर सध्याच्या घडीला त्यांना म्हटलं गेलं डी-सिप किंवा देशांतर्गत प्रणालीगत महत्त्वाच्या बँका. ह्या आहे प्रमुख 3, SBI, HDFC आणि ICICI. त्यानंतर सध्याची इम्पॉर्टंट न्यूज आहे, फॉर्मर जे PM होते आपले अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान, त्यांच्या नावाने लखनौ येथे एक स्मारक टाईप उभारण्यात आलं. त्यांचं नाव आहे राष्ट्रप्रेरणा स्थल. काय नाव आहे? राष्ट्रप्रेरणा स्थल, लखनौ येथे. कोणासाठी? अटल बिहारी वाजपेयीसाठी. त्याचप्रमाणे WNB यांनी टाइम ॲथलीट ऑफ द इयर 2025 मध्ये एजा विल्सन हिला, हे लेडीज आहे USAची, जे बास्केटबॉल खेळते, तिला विनर घोषित केलं आहे. पुढे चलूया. चला तर मग पुढे चलूया. सध्या प्रकल्प महादेव खूप न्यूजमध्ये आहे. प्रकल्प महादेव महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं स्टार्ट केलं, कशासाठी? फुटबॉल प्रतिभेचा शोध घेण्यासाठी. आणि 13 इयर्सचे जे मुलं असतात किंवा त्याच्या आसपासचे, त्यांच्यासाठी प्रकल्प महादेव त्यांनी सुरू केला. त्याचप्रमाणे मध्य प्रदेश गव्हर्नमेंट अशी एक गव्हर्नमेंट बनली आहे किंवा स्टेट बनला आहे, जे फिरत्या अर्थसंकल्पाची चौकट सादर करणारं पहिलं भारतीय राज्य म्हणून त्यांनी इतिहास रचला. आता हे काय आहे? त्याला म्हणतात सिंपल शब्दात रोलिंग बजेट. रोलिंग बजेट 3 वर्षासाठी येते आणि हे खूप फ्लेक्झिबल असते, त्यांनाच मल्टी इयर रोलिंग बजेट फ्रेमवर्क असं म्हणतात. आणि हे कोण स्थापन केलं आहे? मध्य प्रदेशनं सध्या. त्याचप्रमाणे सध्या SIR खूप न्यूजमध्ये आहे, तुम्ही बघत असाल. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, याला म्हणतात विशेष सघन पुनरावलोकन. आणि या संदर्भात राजस्थान या राज्याने एक रेकॉर्ड स्थापन केला आहे की जेवढेही मतदार याद्या आहे त्याचं डिजिटलायझेशन त्यांना पूर्ण केलं आहे राजस्थान राज्याने. पुढे चलूया. रिसेंटली एक डाटा पब्लिश झाला होता की भारतात सर्वात जास्त फॉरेनरचे लोक कुठं येतात. सर्वात अगोदर महाराष्ट्रात सर्वात जास्त लोक येतात, त्यानंतर पश्चिम बंगाल, गुजरात, उत्तर प्रदेश आणि राजस्थान. हा प्रश्न खासकर क्रोनॉलॉजी म्हणजे तुम्ही बॅक टू बॅक कुठं जास्त लोक जातात तसं येऊ शकते. महाराष्ट्र फर्स्ट, पश्चिम बंगाल सेकंड, गुजरात, उत्तर प्रदेश आणि राजस्थान. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील एक जिल्हा आहे भंडारा, त्यामध्ये बेला ग्रामपंचायत आहे. ही ग्रामपंचायत ठरली आहे भारतातील पहिले नेट झिरो गाव म्हणून. आता नेट झिरो काय असते?
हे एन्व्हायरमेंटल जे प्रॅक्टिसेस असतात, झाडं लावणं किंवा मग पाणथळं एस्टॅब्लिश करणं, ह्या गोष्टी ह्या नेट झिरोमध्ये येतात. एन्व्हायरमेंटलसाठी असतं ते. यालाच बेलागाव भंडारा जिल्ह्यातील, आणि ह्याच गावाला कार्बन न्यूट्रल विशेष पंचायत पुरस्कार सुद्धा प्राप्त आहे. पुढे चलूया. सौंधला हे गाव आहे अहिल्यानगर मधलं. कोणतं गाव? सौंधला. या गावानं स्वतःला अधिकृतपणे जातीमुक्त गाव म्हणून घोषित केलं आहे. म्हणजे इथे एकही जात तुम्हाला ऑफिशियली डिक्लेअर होताना दिसणार नाही. कोणतं गाव आहे? अहिल्यानगर मधलं सौंधला. पुढे चलूया. रिसेंटली कोयना धरणाचे नाव बदलले आहे, आणि त्या कोयना धरणाचं नाव काय ठेवलं आहे? श्री छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर. कोणाच्या नावावर? छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर. पुढे चलूया. NIRF रँकिंग 2025 ही रँकिंग असते एज्युकेशन संदर्भात की बेस्ट इन्स्टिट्यूशन कोणकोणते आहे. तर ओव्हरऑल रँकिंगमध्ये IIT मद्रासने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे, आणि मुंबई आहे, IIT मुंबई आहे तिसऱ्या स्थानावर. हे लक्षात ठेवा. NIRF रँकिंग 2025 IIT मद्रास प्रथम. त्यानंतर पुढे चलूया. 58व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे. पुढे आंतरराष्ट्रीय वॉटर प्राइज पुरस्कार हे P राधाकृष्ण यांना प्रदान करण्यात आला आहे. आणि न्यू डेव्हलपमेंट बँक आहे, जी ब्रिक्सची बँक अशी ओळखण्यात येते, न्यू डेव्हलपमेंट बँक, त्याचा 9वा अधिकृत सदस्य म्हणून अल्जेरिया या देशाला मंजुरी मिळाली. पुढे चलूया. आता 2027 जनगणना सुरू आहे, कार्यक्रम सुरू आहे. हे संपूर्ण डिजिटल कार्यक्रम आहे जनगणनेचा. 2 टप्प्यात होणार आहे. पहिला हाऊस लिस्टिंग आणि सेकंड कंप्लीट जनगणना होणार आहे. तर यासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून सुदर्शन पटनायक यांची निवड केली आहे भारत सरकारने. आता सुदर्शन पटनायक कुठचे आहे? ओडिसाचे. आणि काय करतात ते आहे वाळू कलाकार, आणि त्यांना पद्मश्री पुरस्कार सुद्धा प्राप्त आहे. न्यूजमध्ये तुम्ही खूप वेळा बघते त्यांची वाळू कला. पुढे रिसेंटली माधव गाडगील यांची डेथ झाली. माधव गाडगील यांचा रिपोर्ट एक खूप फेमस आहे वेस्टर्न घाटवर, तुम्हाला माहीतच असणार. आणि वेस्टर्न घाटवरही EAZ जो होता, एन्व्हायरमेंटल इकॉलॉजिकल झोन जो आहे, त्या संदर्भात माधव गाडगील यांचं काम आहे. यांचं एक आत्मचरित्र आहे, अ वॉक अप द हिल लिव्हिंग विथ पीपल अँड नेचर. हे लक्षात ठेवा. हे पुस्तक येऊ शकते डायरेक्ट की माधव गाडगील यांचं कोणतं पुस्तक आहे. मोस्ट प्रॉबेबली जेव्हा प्रश्न माधव गाडगीलवर येईल एखादं सेंटेन्स हे राहू शकते. पुढे चलूया. एक वर्ल्ड इनइक्वॅलिटी रिपोर्ट 2026 आला आहे. त्यानुसार असं म्हणतात की भारतामध्ये 10% श्रीमंताकडे राष्ट्रीय उत्पन्नाचा 58% वाटा आहे, आणि तळागाळातील 50% लोकांकडे केवळ 15% वाटा आहे. इन्फॉर्मेशनसाठी आहे नॉर्मल. भारतातलं पहिलं बांबू इथेनॉल संयंत्र आहे आसाममध्ये. त्याचप्रमाणे टायगर रिझर्व व्याघ्र प्रकल्प 59 वर रिसेंटली डिक्लेअर करण्यात आला आहे. खूप फ्रेश आहे. हे आहे ओडिसामधलं देब्रीगड येथे. पुढे चलूया. भारतातील पहिले बायो हायड्रोजन केंद्र महाराष्ट्रात उभं करण्यात आलं आहे, तेही पुणेमध्ये. आता जेव्हा एन्व्हायरमेंटचे प्रश्न असतात, खासकर पर्यावरणावर जेव्हा प्रश्न येतात 1 ते 2, त्यामध्ये रिसेंट डाटा जास्त विचारण्यात येतो. हे तुम्ही बघू शकता. मे 2000 म्हणजे आतापर्यंत अपडेटेड डाटा आहे. भारतात नॅशनल पार्क्स एकूण आहे 107, बायोस्फिअर रिझर्व किंवा जीवमंडल राखीव क्षेत्र आहे 18, व्याघ्र प्रकल्प आहे 59, युनेस्कोनं जी वर्ल्ड हेरिटेज साईट जागतिक वारसा स्थळे डिक्लेअर केली आहे ती भारतात आहे 44, आणि रामसर स्थळे आहे 99. लक्षात ठेवायचं. त्यापैकी 44वा युनेस्को जागतिक वारसा स्थळ खूप इम्पॉर्टंट आहे प्रिलिमच्या दृष्टिकोनातून. यावर मी डिटेल व्हिडिओ बनवला आहे, तुम्ही तो बघू शकता. आता 59वा व्याघ्र प्रकल्प आपण डिस्कस केला आहे, ओडिसामधला आहे. त्याचप्रमाणे 107वा राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे? रायमोना राष्ट्रीय उद्यान हे आहे आसाममधलं. आणि 99वा रामसर स्थळ कोणतं आहे? अलीगडमधलं झील पक्षी अभयारण्य. पुढे चलूया. महाराष्ट्राचे विद्यमान महाधिवक्ता कोण आहेत? मिलिंद साठे. डिसेंबर 2025 मध्ये यांची नियुक्ती करण्यात आली. सध्याचे कॅग कोण आहे आपले? संजय मूर्ती. आणि UPSCला यावर्षी 100 वर्ष पूर्ण झाले. लक्षात ठेवा. कोणत्या बॉडीला? UPSCला. आणि त्यांचे सध्याचे चेअरमॅन कोण आहे? डॉक्टर अजय कुमार. त्याचप्रमाणे
नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहे? अशोक कुमार लहिरी. लक्षात आहे? UPSCला 100 वर्ष झाले. अजय कुमार त्यांचे चेअरमन आहे आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहे? अशोक कुमार लहिरी. तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता का नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? ऑप्शन ए प्रेसिडेंट, ऑप्शन बी PM. पुढे चालूया. 11वा भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव हा सध्या हरियाणामधला पंचकुला इथे पार पडला आणि याची थीम होती विज्ञान से समृद्धी आत्मनिर्भर भारतासाठी. पुढे चालूया. एक महामार्ग आहे NH45 जो मध्य प्रदेशामधून जातो. तो भारतातला पहिला वन्यजीव सुरक्षित महामार्ग आहे. NH45 भोपाळ जबलपूर भागावर आहे. पुढे चालूया. गुजरातची एक नोंद झाली आहे न्यू टायगर स्टेट म्हणून आणि हे एकमेव राज्य ठरलं आहे की जिथं आशियाई सिंह, रॉयल बेंगाल टायगर आणि बिबट्या हे 3 मोठ्या मांजरीच्या प्रजाती आढळतात. शेवटचा प्रश्न. नेहमी आता सध्या AI वगैरे सुरू आहे. ते AI बद्दल पॉलिसी बनवण्याचं काम, त्याचप्रमाणे थिंक टँक म्हणून काम करतो नीती आयोग. कोणता आयोग? नीती आयोग. आणि त्यांनी सध्या नॅशनल स्ट्रॅटेजी फॉर AI जाहीर केली आहे. हा आपला झाला वन लायनरचा फर्स्ट व्हिडिओ आणि असे सिरीजमधले आणखी 2 व्हिडिओ येणार आहे. जर तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ हवे असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता, शेअर करू शकता आणि काही प्रश्न असतील तर कमेंट करू शकता. थँक यू व्हेरी मच.